नमस्कार. ज्योतिबाच्या नावानी चांग भलं. महाराष्ट्र म्हणजे समृद्ध, प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले सुंदर राज्य आहे. या समृद्ध राज्यात अनेक प्राचीन, भव्य, दिव्य धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आहेत. त्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे कोल्हापूरचा दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री ज्योतिबा देवाबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी ऋषी यांचा एकत्रित तेजापुंज अवतार मानले जातात. त्यांना केदारनाथ, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा नावांनीही ओळखले जाते. कोल्हापूर शहरापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी ज्योतिबाचा डोंगर येथे हे भव्य मंदिर आहे. हा डोंगर समुद्र सपाटीपासून साधारण 3124 फूट उंचीवर आहे. हिरवळ आणि नयनरम्य डोंगरात वसलेले हे ज्योतिबाचे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे. तसेच नवसाला पावणार ज्योतिबा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी केदारनाथांनी ज्योतिबाच्या रूपात अवतार घेतला. कोल्हापूरची कुलस्वामिनी आई अंबाबाई हिने राक्षसाच्या विनाशासाठी केदारनाथांना साकडे घातले होते. ज्योतिबांनी या डोंगरावर रत्नासुराचा वध केला म्हणून या ठिकाणाला वाडी रत्नागिरी असे नाव पडले. रत्नासुराच्या वधानंतर आई अंबाबाईने ज्योतिबा देवाला अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून ते काळ्या पाषाणात आहे. ज्योतिबा देवाची मूर्ती चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेली असून हातात खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूल आहे. त्यांचे वाहन घोडा आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस तेथे मूळ ज्योत तेवत आहे. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची सर्वात मोठी यात्रा भरते. या दिवशी लाखो भाविक ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत गुलाल उधळतात. यात्रेच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जातो की संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे उंच सासनकाठ्या. विविध गावातील लोक काठ्या घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात. ज्योतिबाचा वार रविवार असल्याने दर रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी असते. खास करून माघ महिन्यात अनवाणी पायाने डोंगरावर जाण्याची, खेटे घालण्याची परंपरा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई देवी हिची ही अतिशय सुंदर प्रसन्न मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. तसेच दैनंदिन जीवनात ज्योतिबाची पूजा वेगवेगळ्या अलंकारांनी केली जाते. अनेक भक्त मंदिरात येऊन नवस करतात व नवसाला पावणारा ज्योतिबा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नवस फेडायला आलेले भक्त ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून जयघोष करतात व गुलाल उधळतात. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्योतिबा चांग भलं, चांग भलं, चांग भलं, देवा ज्योतिबा चांग